थोडा देवी तो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुये चित्ते कामने वस्त धेनु एकादशी तुका म्हणे वत्स धेनुये चित्ते कामने वस्त धेनु एकादशी ऐसे मज येती सांभाळीत ऐसे मजा येते सांभाळ ऐसे मजा येते सांभाळ काय द्यावे त्यासी भावे उतराई 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 हे विता पायी जीव थोडा देवी तो हा पायी जीव थोडा देवी तो हा पायी जीव थोडा विठोबा रखुमाई गोबार कुमाई विठोबा रखुमाई गोबार कुमाई विठोबा रखुमाई गोबार कुमाई विठोबा रखुमाई गोबार रखुमाई गोबार कुमाई काय सांगू आता संताचे उपकार 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 मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती मज निरंतर काय देऊ त्यासी व्हावे उतराई 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 मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते काय द्यावे त्याचे भावे उतराय 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 तो हा पायी जीव थोडा एवी तो हा पायी जीव थोडा जीव थोडा एवी तो हा पायी जीव थोडा हा
जीव थोडा जीव थोडा जीव थोडा तेरी तो हा पायी जीव थोडा काय सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करोणी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स, तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै. समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. तुझ
त्याचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा श्री रुक्मिणी पांडुरंगा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाईल मागारा गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते ज्ञाने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाईल गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते पदतीर्थाचे प्राशन करिता मुठी धडकले हासू माय माऊली गजाननाने क्षणात पुसले आसू शेगावी त्या चला जाऊया आनंदाच्या माहेरा गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते परमपूजनीय गुरुदेव चराचरामध्ये वास करणारी परमेश्वराची असीम शक्ती आणि आज या संत नगरीमध्ये या पुण्य नगरीमध्ये जो अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा सुरू आहे भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे सुंदर असं नियोजन आहे सर्व टाळकरी मंडळींची सुंदर साथ आहे मृदंग मण्यांची साथ आहे सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे सुंदर असं मंडप डेकोरेशन आहे सगळं काही चांगलं आहे आणि जी भागवत कथा तुम्ही ज्यांच्या सुश्राव्य मधुर वाणीमधून श्रवण करत आहात आमच्याच ताई माझीच बहीण आहे हरिभक्त परायण गोदावरी ताई बंड सस्ती यांच्या मुखामधून तुम्ही भागवत कथा श्रवण करीत आहात आज कथेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला प्राप्त झाली जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा जिथे सेवा करण्याची संधी प्राप्त होते तिथे स्वतःच्या नशिबाला धन्यता देतात स्वतःच्या दैवाला धन्यता देतात तरी माझ्या दैवा पार नाही हो तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही
काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करोणी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती. तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा संतपर प्रकरणातील अभंगाचे सेवेकरता निवडलेला आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात की त्या संतांचे उपकार किती सांगावं आपल्यावर. ज्या संतांचे उपकार आहेत, जे आपल्याला नेहमी जाग करत असतात. मज निरंतर जागविती. आणि त्यांचे हे उपकार, त्यांच्या उपकारामधून उतराई होण्याकरता काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. कितीही काही दिलं तरी त्यांच्या या ऋणामधून आपण मुक्त होणार नाही. संतांचं चालणं बोलणं कृती अशी असते की त्यांच्या सहज बोलण्यामधून आपल्याला उपदेश ते करत असतात. सहज बोलणे हित उपदेश, करोणी सायास शिकविती. संत याच करता अवतरित झालेले आहे. अज्ञानी लावावे सन्मार्गासी. हो, अज्ञानी लोकांना सन्मार्गाला लावण्याकरता संत आलेले आहेत, स्वतःहून आलेले आहेत. मग ते कसे आले, कुठून आले हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. ज्याप्रमाणे गाय असते आणि त्या गायीचं वासरू असते, ती गाय त्या वासराला एक क्षणभरही विसरत नाही. तसं संत आपलं हित करण्याकरता एवढे तत्पर असतात. तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती. त्या गायीच्या चित्तामध्ये तिचं वासरू असते. ती चरायला जरी गेली तरी तिचं लक्ष कुठं असते? वासराजवळ असते, वासरापाशी असते. तसं संतांच्या जीवनामध्ये तळमळ आहे की हे जे अज्ञानी लोक आहेत, की ज्यांना काहीच कळत नाही, त्यांना सन्मार्गाला लावायचंय, त्यांना चांगल्या मार्गाला लावायचंय, भक्ती मार्गाला लावायचंय. आणि हे कसे लागतील याची चिंता संत महात्मे करत असतात. तैसे मज येती सांभाळीत. हा अभंगाचा सरळ सरळ धावता भावार्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काय सांगू आता. एखादी आश्चर्याची गोष्ट जर आपण बघितली, आमच्या महिला मंडळी म्हणतात, बाई काय सांगू आता, नाही का. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. संताचे आपल्यावर उपकार तर आहेतच. या पृथ्वी तलावर अनेकांचे उपकार आपल्यावर आहेत. मग आता अनेकांचे उपकार म्हणाल तर कोण कोण येतं त्यामध्ये आपण पाहू. प्रामुख्याने आपल्यावर 3 लोकांचे उपकार आहेत. पहिले उपकार आहे भगवान परमात्माचे, दुसरे उपकार आहेत संत महात्म्यांचे, आणि तिसरे उपकार आहेत आपल्या आई वडिलांचे, ज्यांनी आपल्याला जन्म दिला. मग बाकी इतर उपकार आहे. शेतकऱ्याचे आपल्यावर उपकार आहे, कारण ते शेतात काबाड कष्ट करून सगळ्या जगाचा पोशिंदा बळीराजा आहे. आपल्या भारताचे सीमेवर लढणारे जे जवान आहे, सैनिक आहे, यांचे आपल्यावर उपकार आहे, कारण डोळ्यात तेल घालून ते आपल्या सीमेचं रक्षण करत असतात, म्हणून आपण सुखाची झोप घेऊ शकतो. त्यांचे उपकार आहेत. डॉक्टरांचे आपल्यावर उपकार आहे, ते आपला प्राण वाचवतात, आपल्या यातना आपल्या वेदना दूर करतात. या पृथ्वी मातेचे आमच्यावर उपकार आहेत. काय करते ती? भागवत कथेमध्ये आलेलं आहे, पृथ्वीपासून क्षमा हा गुण घेण्यासारखा आहे. ती सगळ्यांना क्षमा करते. वाऱ्याचे आमच्यावर उपकार आहे, कारण हवाच जर सुटली नाही तर आम्हाला ऑक्सिजन मिळणार नाही, गुदमरून गुदमरून आमचा प्राण निघून जाईल. अग्नीचे आमच्यावर उपकार आहे. अग्नीच जर नसता तर आम्ही भोजन कशावर बनवलं असतं?
अग्नीत जर नसता, सूर्यदेवताने प्रकाश नसता दिला तर आम्ही जीवन जगणं आम्हाला मुश्किल झालं असतं. असे अनेक उपकार आहे, पण प्रामुख्याने जे उपकार आहे आपल्यावर भगवान परमात्माचा उपकार आहे. आणि भगवंताचा उपकार कोणता आहे? मग तुम्ही म्हणाल आम्हाला का माहित? आणि आम्हाला माहित असतं तुम्हाला ताई कशाला बोलवलं असतं इथं? भगवंताचा उपकार आपल्यावर हा आहे की त्या भगवान परमात्म्यानं आपल्याला नरदेहामध्ये जन्माला घातलं. हो, नरदेह हे तपाचं साधन आहे. या देहाच्या साहाय्यानं तप केलं जातं आणि त्या तपाद्वारे भगवान परमात्माची प्राप्ती करून घेता येते. आता नरदेहामध्ये आल्यानंतर आपल्याला अधोगतीला जायचं का ऊर्ध्वगतीला जायचं हे सर्वस्वी ज्याचं त्याच्या हातात आहे, नाही का? जीवनाचा उद्धार करायचा का अधोगती करायची हे कोणाच्या हातात आहे? तुमच्या की माझ्या? सर्वस्वी ज्याचं त्याच्या हातात आहे. म्हणून भगवान परमात्माचे हे उपकार आहे आपल्यावर की त्या भगवान परमात्मानं आपल्याला सुंदर देह दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता. दिला देह भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता. हो तो या झाला फाटा बालिकेचा, तो या झाला फाटा बालिकेचा. झाला भाटा बाधिकेचा, डोया झाला भाटा बाधिकेचा. तो या झाला फाटा बालिकेचा, तो या झाला फाटा बालिकेचा. डोया झाला भाटा बाधिकेचा, डोया झाला भाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता. देव दिला देह भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता. त्या भगवान परमात्मानं सुंदर देह दिला कशा करता? त्याचं भजन करण्याकरता. करतो का आम्ही सगळे भजन? मग काही लोक म्हणतात देवे दिला देह भोजना गोमटा. भोजन तर आम्ही खूप वेळा करतो, दिवसातून 2 वेळा 3 वेळा, पण भजन आणि ते भजन करण्याकरता भगवान परमात्मानं हा नरदेह दिलेला आहे, प्रेम दिलेलं आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. भगवान परमात्माच्या इथं सगळ्या गोष्टीचा सुकाळ आहे, फक्त एकाच गोष्टीचा दुष्काळ आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. म्हणून ते प्रेम त्याचं त्याला देण्याकरता भगवंताने आपल्याला अमोल देणगी दिलेली आहे प्रेमाची. पण आम्ही ते प्रेम त्याला देत नाही, देवावर प्रेम करत नाही. आम्ही प्रेम करतो आमच्या कुटुंबावर, मुलाबाळांवर, पत्नीवर, पतीवर. जे प्रेम दिलेलं आहे परमात्माने हे सगळे आमच्या नात्या गोत्यामध्ये सगळी वाटणी करून दिली. भगवंताला देण्याकरता काहीच नाही. एक सुंदर गीत आहे, जो प्रेम गली में आए नहीं, प्रियवर का ठिकाना क्या जाने, जिसने कभी प्रेम किया ही नहीं, ओ प्रीत निभाना क्या जाने.
जिसने कभी प्रेम किया ही नहीं, ज्याने कधी कोणावर प्रेमच केलं नाही, नाही का? आणि भगवंत तर म्हणतात मला प्रेम द्या. भगवंताला प्रेमच पाहिजे, भाव पाहिजे, भक्ती पाहिजे, दुसरं काही नको. तुम्ही डाम डौलानं अहंकारानं त्याला किती जरी धन दिलं तरी ते देवाला आवडत नाही, त्याला प्रेम पाहिजे. मग ते प्रेम आम्ही देण्याकरता असमर्थ आहोत. ते प्रेम आम्ही भगवंताला देऊ शकत नाही. आणि भगवंताचे उपकार आहे आमच्यावर की भगवंतानं हा नरदेह आम्हाला त्याच करता दिलेला आहे, परंतु आम्ही ते प्रेम त्याला देण्याकरता असमर्थ ठरलो. ठल विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरे उपकार आहेत आई वडिलांचे. आता आई वडील उपकार करतात, पण स्वतःच्या मुलावर की शेजाऱ्याच्या? स्वतःच्या. बोलत चला, कारण मी तुम्हाला परिचित आहे, तुम्ही मला भरपूर परिचित आहात. आपण अनोळखी अजिबात नाही, सगळे ओळखीचे आहोत. मग आई वडील हित करतात तर आपल्या स्वतःच्या मुलाचं करतात का शेजाऱ्याच्या मुलाचं करतात? स्वतःच्या मुलाचं. ते त्याला शिकवतील, त्याला इंजिनियर बनवतील, डॉक्टर बनवतील, त्याच्याकरता शेती खरेदी करतील, जंगम स्थावर प्रॉपर्टी त्याच्याकरता जमवून ठेवतील. पण असं म्हणतात की माझ्या शेजाऱ्याचा मुलगा गरीब आहे, हे 2 एकर शेत मी त्याच्या नावाचं करतो, म्हणतात? नाही म्हणत. इथे स्वार्थ आई वडिलांचा. आई वडील आपल्याच मुलांचं हित करतात, दुसऱ्याचं हित करू शकत नाही. आणि तिसरा क्रमांक आहे संतांचा. संत सर्वांचं कल्याण करत असतात, सर्वांवर उपकार करत असतात आणि सर्वांचं हित करत असतात. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. विठ्ठल 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 विठ्ठल. मग इथं जागविती हा शब्द फार महत्वाचा आहे. मग आपण झोपलेले आहो का? एखाद्या झोपलेल्या माणसाला जाग करण्याकरता काय करावं लागते? आवाज द्यावा लागतात. पण एखाद्या झोपीचं ढोंग घेतलेल्या माणसाकरता उठवणं किती मुश्किल आहे. त्याला झोप लागलेली नाही, त्यानं झोपीचं सोंग घेतलं, तुम्ही किती आवाज दिले तरी तो जागा होत नाही. म्हणून संतांनी आपल्याला जाग केलेलं आहे. मज निरंतर जागविती, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. त्यांनी सांगितलं उठा आता जागे व्हा आणि त्या पांडुरंग परमात्माचं स्मरण करा, त्या भगवंताचं नामचिंतन करा. मग आपल्याला झोप लागलेली आहे का? नाही. पण हो, आपण झोपेतच आहोत, अज्ञानाच्या झोपेमध्ये आहोत. अज्ञानाची झोप लागलेली आहे आणि अज्ञानाची झोप दूर करण्याकरता केवळ आणि केवळ संतच ही झोप दूर करू शकतात, अन्यथा कोणीही करू शकत नाही. ठल विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्माचा अवतार झाला. मी आता पहिल्यांदा तुम्हाला तुलना सांगते. भगवंताला येण्याकरता काय करावं लागते? भगवंताचं वचन आहे गीतेमध्ये, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्जुना, अरे ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येईल त्या त्यावेळी मी अवतार घेईन. आणि अवतार कशा करता घेईल? कशा करता घेईल? सगळ्या संतांना खल्लास करण्याकरता, नाही का? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. हो, अरे भगवान परमात्मानं हातामध्ये गदा आणि चक्र घेऊन हाच धंदा केला. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करी तो, भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी.
भक्तांचं रक्षण केलं भगवंतानं आणि दुर्जनांचा संहार केला, पारिपत्य केलं. परंतु संतांनी तसं केलं नाही. संतांनी काय केलं? जे खडांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. संतांनी एकच केलं. काय केलं? हो गाढवाचे घोडे, 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 गाढवाचे घोडे. गाढवाचे घोडे, 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 गाढवाचे घोडे. आम्ही करू दृष्टी पुढे, 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 आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचे घोडे, 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 गाढवाचे घोडे. काय केलं संतांनी? गाढवाचे घोडे, आम्ही करू दृष्टी पुढे. अरे एखादा गाढव जरी असला ना, तर त्या गाढवाचं घोडा करण्याची पावर माझ्या संतांमध्ये आहे, आणि ते त्यांनी करून दाखवलं आणि इतिहास घडवला जगामध्ये. हे संतांचे उपकार आहेत. किती उपकार सांगता येतील संतांचे? काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. हो, आम्हाला नेहमी जाग करत असतात, ते नेहमी सावध करत असतात. पण आम्ही सावध आहो का? आम्ही बेसावधच आहो. नरद्यामध्ये जन्माला आलो, खावे प्यावे ल्यावे असावे सदैव, हेची करी हाव संसाराची. आम्ही सावध नाही. संत महात्मे सावध झाले. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. ते सावध झाले आणि भगवान परमात्म्याचं चिंतन करण्याकरता, भगवान परमात्म्याचं जागरण करण्याकरता जिथे तिथे जात होते. संतांच्या अंगी 3 गुण आहेत: दया, क्षमा आणि शांती. हे 3 गुण ज्याच्या अंगी आहे, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तोच साधू आहे, तोच संत आहे. आणि संत आणि देव एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे. मग भगवंताला येण्याकरता विनंती करावी लागते. ज्यावेळी या पृथ्वी तलावर खूप पाप वाढते, त्यावेळी भगवंताला येण्याकरता विनंती करते ही पृथ्वी माता. जाते दुःखित अंतःकरणानं भगवंताकडे आणि गारानं मांडते की देवा, आता तुम्ही अवतार घ्या. आता या पापी लोकांचा भार मला असह्य झाला आहे. भीड़ पड़ी जब भक्त पुकारे, दूर करो प्रभु दुख हमारे. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. म्हणून भगवंताला येण्याकरता विनंती करावी लागते. त्यावेळी भगवंत अवतरित होतात. आणि संताला येण्याकरता विनंती करावी लागत नाही, संत स्वतःहून येतात. मग कुठून येतात भगवंत? वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी.
वनवासी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेऊ. म्हणून संत आणि भगवंत एका नाण्याच्या दोन बाजू आहे. भगवान परमात्मा म्हणतात की मीच संत होऊन या जगतामध्ये आलो. मग आता तुम्ही म्हणाल संत आणि भगवंत कसे काय एक आहेत? भगवंताला तरी एखाद्या वेळेस थोडासा अहंकार झाला असेल, परंतु संत महात्मे अहंकार रहित आहेत. त्यांना तिळमात्रही अहंकार नाही. मग तुम्ही म्हणाल कसं? मी उदाहरण देऊन सांगते तुम्हाला. आता भागवत कथा आहे, त्याच्यामध्ये आपण हरिपाठ म्हणतो. हरिपाठामध्ये तुम्ही संप्रदायाचे अभंग म्हणता आणि त्या संप्रदायाच्या अभंगामध्ये एक अभंग आहे, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथोनिया. आता हे तुकाराम महाराजची परंपरा सांगितलेली आहे. सत्य युगामध्ये तुकाराम महाराज कोण होते? उद्धव होते. परंतु भक्तीचा अभिमान झाला. ज्यावेळी भगवान कृष्ण परमात्माने त्या गोपिकांना शिकवण देण्याकरता पाठवलं, त्या गोपिकांजवळूनच शिकून आले आणि भगवंताला सांगितलं, देवा कै ऐसी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे. देवा मी कसा होईल? या गोपिकांसारखी अवस्था मला केव्हा प्राप्त होईल? शिकून आले गोपिकांजवळून. पुन्हा त्रेतायुगामध्ये ते संगत झाले. आपल्या शक्तीचा अभिमान झाला आणि शक्तीचा अभिमान झाल्यानंतर काय झालं की पुन्हा पतन झालं. कलियुगामध्ये तेच नामदेव महाराज झाले. नामदेव महाराजांना सुद्धा मी काय पांडुरंगाचा लाडका भक्त आहे, पांडुरंग परमात्मा काय माझ्याशी गुजगोष्टी करतात, कारण संत नामदेव महाराजांचा अधिकार एवढा होता की भगवान परमात्मानं त्यांच्या हातचा नैवेद्य खावा, त्यांच्या हातचं दूध प्यावं. काकड्यामध्ये आम्ही सकाळी आमचे वारकरी म्हणतात, दूध पियो मोरे. हो, साक्षात पांडुरंग परमात्मानं नैवेद्य भक्षण केला संत नामदेव महाराजांच्या हातचा. पण त्या नामदेव महाराजांनी थोडा अहंकार झाला होता, म्हणून पुन्हा पुनर्जन्म झाला नामदेव महाराजांचा आणि ते तुकाराम महाराज म्हणून जन्माला आले. आता मात्र तिळभरही अहंकार नाही. ज्या तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतलेला अहंकार गेला, 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 अहंकार गेला. तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला, 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 तुका म्हणे देव झाला, अन अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. अहंकार गेल्यानंतर तो देव होतो आणि अहंकार झाल्यानंतर वाया जातो. ही अहंकाराची व्याख्या आहे. तर संतांच्या अंगी दया, क्षमा, शांती हे 3 गुण असतात. एकदा स्वर्गामधून दोघी बहिणी आल्या, दया आणि कीर्ती, हे दोघींचं नाव. मग ती दया आली, शेगाव मध्ये आली, प्रत्येक घरी हिंडायला लागली. का हो,
मला तुमच्या इथं राहायला जागा देता का? देता मला तुमच्या इथं? सगळे म्हणत नाही नाही आमच्या इथं काही काम नाही. दया दया करतो का आपण कोणावर? नाही करत. अहो द्या ना मला दया, मी दया आहे, मला तुमच्या इथं राहायला जागा द्या. नाही नाही जमणार नाही, आमच्या इथं तुला राहता येणार नाही. फिरली फिरली बिचारी पूर्ण शेगाव मध्ये फिरली. शेवटी एका महात्म्यांच्या झोपडीमध्ये, एका आश्रम होता महात्म्यांचा, त्या महात्म्यांच्या आश्रमामध्ये गेली आणि विचारलं, बाबा मला तुमच्या आश्रमामध्ये राहता येईल का? काय नाव आहे तुझं? माझं नाव दया आहे. हो 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 जरूर राहा, माझ्या आश्रमामध्ये निवांत राहा. आणि दया त्या दिवशीपासून त्या महात्म्यांच्या सानिध्यामध्ये, महात्म्यांच्या आश्रयाला गेली, आश्रमामध्ये राहायला लागली. मग कीर्ती आली. कीर्ती पुन्हा शेगावमध्ये फिरायला लागली. का हो मला राहायला जागा देता का? विचारलं काहींनी. एक मुलगी आमच्याकडे आधी आली होती, पण आम्ही तिला राहू दिलं नाही. तिचं नाव दया होतं. तुझं नाव काय? म्हणे माझं नाव कीर्ती आहे. बरं तुला आमच्याकडे राहू दिल्यानं काय होईल? म्हणे बापरे, मला जर तुम्ही तुमच्याकडे ठेवलं तर तुमचा मान सन्मान प्रतिष्ठा कीर्तीच कीर्ती होईल. मग जो तो म्हणायला लागला, तू आमच्याकडे ये, तू आमच्याकडे ये, तू आमच्याकडे ये. प्रत्येक जण तिला आग्रहानं बोलवू लागला की आमच्याकडे राहायला ये, आमच्याकडे राहायला ये. पण तिने कुठेही राहणं पसंत केलं नाही. ती म्हणली, अहो या आधी माझी बहीण दया आली आणि तिने याचना केली तुमच्याकडे की राहायला जागा द्या, पण तुम्ही तिला राहण्याकरता जागा दिली नाही. मी सुद्धा तुमच्या इथं राहणार नाही. ती सुद्धा त्या महात्म्यांच्या आश्रयाला गेली. त्या महात्म्यांच्या इथं गेली आणि विचारलं, बाबा मला तुमच्या इथं राहता येईल का? विचारलं, काय नाव आहे बेटा तुझं? ही जी आहे ना दया, हिचीच बहीण आहे मी, माझं नाव कीर्ती आहे. मला राहू देता का तुमच्या आश्रमामध्ये? आणि त्यावेळी ते महात्मे म्हणाले, हो बाळा जरूर, पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला माझ्या आश्रमामध्ये राहता येणार नाही. ज्या दिवशी मी या जगाचा निरोप घेईल ना, त्या दिवशीपासून तू माझ्या आश्रमामध्ये राहा. कळलं का मी काय म्हणते ते? ज्या दिवशी मी जगाचा निरोप घेईल त्या दिवशीपासून तू माझ्या आश्रमात राहा. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगमाने, हो राहिल्या कीर्ती जगमाने. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगमाने. हो राहिल्याच्या कीर्ती जगामानी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगमाने, राहिल्या कीर्ती जगमाने. वा वा. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. संत महात्मे निघून गेले आणि त्या दिवशीपासून कीर्ती त्यांच्या आश्रयाला, त्यांच्या आश्रमामध्ये राहू लागली. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की संतांची कीर्ती या जगतामध्ये अमर आहे. तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत संतांची ख्याती या जगतामध्ये राहील. नवे नव्हे, जोपर्यंत संतांची ख्याती नाव या जगामध्ये आहे तोपर्यंत चंद्र सूर्याला उगवण्याचा अधिकार आहे, अन्यथा नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून
म्हणून आपल्या हिताच्या ठिकाणी आपल्याला जाग करणारे पहिल्या क्रमांकामध्ये कोण आहेत तर संत महात्मे आहेत. अभंगाचं प्रथम चरण. काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार. मद निरंतर जागविती, मद निरंतर जागविती, काय डाल जासी वाय उतराई, काय डाल जासी वाय उतराई, काय डाल जासी वाय उतराई, काय डाल जासी वाय उतराई. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. असं आपल्यावर उपकार करणाऱ्या संतांना काय बरं द्यावं, काय दिलं तर त्यांच्या ऋणातून मुक्त होता येईल. अरे आपण ही मान जरी कापून त्यांच्या चरणावर ठेवली ना तरी त्यांच्या उपकारातून आपण मुक्त होऊ शकणार नाही. ठेविता हा पायी जीव थोडा. कारण काय की ज्यांनी संतांवर अपकार केले त्या अपकारकर्त्यांवर सुद्धा संत महात्म्यांनी उपकार केले. हो, जगाने त्रास दिला संतांना, परंतु संतांनी त्यांना शांतता दिली. एकदा माऊली ज्ञानेश्वर महाराजांना उद्वेग आला, या लोकांचा, या समाजाचा कंटाळा आला आणि ते ताटी बंद करून आत बसले की आता मला नको हे जीवन, मला जगायचं नाही. आणि त्यावेळी 5 वर्षाच्या मुक्ताई उपदेश करतात. कोणाला? माऊलींना. संताचं महात्म्य सांगतात. दादा आपण कशा करता आलो, आपलं कार्य काय, आपल्याला काय करायचंय. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. आपणा शोधून पहावे, विवेक नांदे त्याच्या सवे, काम क्रोध दंभ आवरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हो दादा, अरे फक्त भगवे कपडे घातल्यानं आपण साधू होत नाही. साधूचं लक्षण काय? साधूच्या अंगी 3 शक्ती आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. या 3 शक्तीने संत काहीही करू शकतात. मी आधीच तुम्हाला एक उदाहरण दिलं, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. एवढी पात्रता, एवढी पावर माझ्या संतांमध्ये आहे आणि ते काहीही करू शकतात. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी स्त्रीचा पुरुष केला. जयपाल नावाचा राजा, त्याला मुलीच होत होत्या आणि एकदा ताकीद दिली राणीला की आता जर मुलगी झाली तर शिरच्छेद करीन. ती गुप्त गोष्ट ती गुप्त ठेवण्यात आली. मुलगी मोठी झाली, तिचा विवाह ठरला, तिला कळलं की आता मरावंच लागणार आहे, त्यापेक्षा आपणच अरण्यात जाऊन गळ्याला फास लावून घ्यावा. ती घोड्यावर स्वार झाली, अरण्यामध्ये गेली, गळ्याला फास लावणार एवढ्यामध्ये तिला आवाज आला. माऊलींची दिंडी येत होती. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम हरी जय जय राम कृष्ण हरी.
वाटलं आता मरावंच लागणार आहे. तत्पूर्वी संत महात्म्यांचं दर्शन घ्यावं. आणि माऊली आले, ती सामोरी गेली. माऊलींच्या पायावर तिनं आपलं डोकं ठेवलं, नतमस्तक झाली, साष्टांग दंडवत केला. आणि त्यावेळी माऊलींनी आशीर्वाद दिला, उठ मुला उठ. त्यावेळी ती म्हणाली, महाराज मी मुलगा नाही, मी मुलगी आहे. आणि याच करता गळ्यामध्ये फास घेत आहे. सगळी आपली वृत्तांत सांगितला, हकीकत सांगितली. त्यावेळी माऊली म्हणाले, नाही तू मुलगी नाही, तू मुलगा आहे. ही पावर माझ्या माऊलींमध्ये होती. जिही निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. आणखी काय सांगावं. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. लोकांना पटलं नाही, म्हणे हो रेडा नावाचा कोणी माणूस असेल. म्हणून पुन्हा दाखला देऊन सांगितला, म्हैशी पुत्रामुखी बोलविने श्रुती, चालविने भिंती बैसोनिया ठल विठ्ठल विठ्ठल. हॅलो हॅलो आज विदर्भाची पंढरी म्हणून ओळखलं जाणार आपलं शेगाव. या शेगाव मध्ये ज्यावेळी आमचे समर्थ सद्गुरू गजानन महाराज आले, माघवद्य सप्तमी दिनी शेगावात प्रगटोनी, उष्ट्या पत्रावळीवरचे अन्नाचे भाताचे कण वेचून खाल्ले. आणि आज त्यांच्या दरबारामध्ये हजारो लाखो लोक जेवून तृप्त होतात. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. त्यांनी सुद्धा खूप चमत्कार केले समर्थ गजानन महाराजांनी. त्या गुरुरायाची माय माऊलीची ऐकाही थोरवी, सुक्या झाडाला गजाननान फोडली पालवी, सुक्या झाडाला गजाननान फोडली पालवी. सुकलेल्या आम्रवृक्षाला पानं आली. हे माझ्या गजानन महाराजांचं सामर्थ्य आहे. हो, त्यांच्याही अंगी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती होती. आणि म्हणून ते काहीही करू शकत. नाथ बाबा पा शांती ब्रह्म एकनाथ महाराज, त्यांच्या अंगी शांतता होती. एक यवन 108 वेळा अंगावर थुंकला. पण काय केलं. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला. परिणाम काय झाला. कावडीने पाणी ज्या घरी, चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी ज्या घरी, हो चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी ज्या घरी, चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी ज्या घरी, चक्र पाणी वाहे. अनन्या भावे निळवंदित से पाहे. हो अनन्य भक्ती भावे निरावंदित से पाहे. हो कावडीने पाणी ज्या घरी, हो चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी ज्या घरी, चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी ज्या घरी, चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी ज्या घरी, चक्र पाणी वाहे. परिणाम काय झाला. पंढरपूरच्या मालकानं 36 वर्ष नाथ बाबांच्या घरी श्रीखंड्या म्हणून पाणी भरलं.
कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. हो, निळोबारायांचं आहे. अनन्य भक्ती भावे निळा वंदितसे पाय. म्हणून संत हे फार श्रेष्ठ आहेत. संतांचा महिमा शब्दामध्ये वर्णन करणं कठीण आहे. हो, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. आणि ते संत आपल्यावर नेहमी उपकार करण्याकरता तत्पर असतात. आपल्याला सद्गतीला लावण्याकरता ते नेहमी तत्पर असतात, तयार असतात. अशा संतांना आपण काय द्यावं? अभंगाचं द्वितीय चरण. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. 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 सेवित हा पायी जीव थोडा. ठेवीत हा पायी जीव थोडा. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेवितो हा पायी जीव थोडा. ठेवितो हा पायी जीव थोडा. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काय द्यावे त्यासी व्हावे काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करोणी सायास शिकविती. सहज बोलण्यामधून संतांचा आपल्याला उपदेश होत असतो. आपलं प्रापंचिक उदाहरण जर पाहायचं झालं तर एक म्हण आहे, लेकी बोलेन सुने. एका घरामध्ये जर सून असली आणि मुलगी असली, जर आईनं काही रागानं त्या पोरीला जर बोलली तर त्या सुनेला वाटते माझ्यावरूनच माझ्या नंदेला टोमणा मारला, नाही का? लेकी बोले सुने लागे. वास्तविक पाहता त्या आईचा काही उद्देश नसतो तसा. तिलाही वाटते की आपल्या मुलीला चांगला काम धंदा आला पाहिजे म्हणून ती रागावते, पण ती सून त्याचा वेगळाच अर्थ करते. तसं संत महात्मे आपल्या बोलण्यातून कृतीतून आपल्याला हा नेहमी उपदेश करत असतात की हे काहीतरी आपण त्यांच्यापासून शिकलं पाहिजे. पण आमची शिकण्याची तयारी असते का? नसते आमची शिकण्याची तयारी. कारण आम्ही वेगवेगळं नवीन नवीन जे आमच्या काही कामाचं नाही तेच शिकत राहतो. ज्यामुळे आमच्या जीवनाचा उद्धार होईल, ज्यामुळे आमच्या जीवनाचा कायापालट होईल, हे आम्ही काही शिकत नाही. जीवन जगत असताना नेहमी एकच विचार करायला पाहिजे, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काय खरोखरच माझा उद्धार होईल का? आणि मी या नरद्यामध्ये जन्माला आलो, नरद्यामध्ये जन्माला आल्यानंतर मला यदा कदाचित कधीतरी भगवान परमात्माची भेट होईल का? आणि भगवान परमात्माची भेट या नरद्यामध्ये आल्यानंतर त्याला ओळखता आलंच पाहिजे. हो, एसा त्या आली ओळगा सारंग धरू, नाही तरी जाईल लया. मग भाग्यवंत म्हणतया, शरण गेले पंढरी राया. भाग्यवंताचं लक्षण काय? की जे भगवान परमात्माला शरण जातात ते भाग्यवंत आहे. आणि जे भगवंताचं कधी नाव घेत नाही त्याच्यासारखे करंटे कोणी नाही. भाग्यवंत तो जो देवाचं नाव घेते. भाग्यवंत म्हणतया, शरण गेले पंढरी राया. भाग्यवंत पुन्हा कोणाला म्हणावं? जो अहोरात्र भगवंताचं नाम चिंतन करते. आता देवाचं नाम चिंतन करायला काही प्रायव्हेट वेळ पाहिजे का? माऊलींनी सांगितलं, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून भगवंताचं नाम उच्चारण्याकरता काळ वेळ याची काहीच आवश्यकता नाही. तुम्ही केव्हाही कुठेही असेल त्या अवस्थेमध्ये भगवंताचं नाम संकीर्तन करू शकता. आणि भाग्यवंताचं तेच लक्षण आहे. कोणतं?
भाग्यवंता घरी भजन पूजन ओ भाग्यवंता घरी भजन पूजन हा भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन काची वाट पाय रघुनंदन आताची वाट पाहे रघुनंदन काची वाट पाय रघुनंदन आताची वाट पाहे रघुनंदन भाग्यवंता घरी भजन पूजन ओ भाग्यवंता घरी भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंताच्या घरी नेहमी तुम्हाला भजनाचाच आवाज येईल. तिथं भांडण शिव्या श्राप काहीच ऐकू येणार नाही. तिथं तुम्हाला देवाचंच चिंतन ऐकू येईल. जशी लहान मूल असते आणि त्या लहान मुलाला आई शिकवते, बाळा आईला चालता येत नाही का, पण त्याचं बोट पकडते. बाळकाची चाली माता जाणून पाऊल घाली. हो, तसे संत तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. तसे संत आम्हाला शिकवतात. जशी आई मुलाला चालणं शिकवते, बोलणं शिकवते, जसे शिक्षक शाळेमध्ये शिकवत होते पूर्वी, उभा माणूस एकाचा आणि दोनाला काय म्हणतात, कावड्याची चोच. आता गेलं, उभा माणूसही गेला आणि कावड्याची चोचही गेली. आता ए फॉर ऍपल, बी फॉर बॅट, सी फॉर कॅट. लहान मुलं म्हणता ओ शॉर्ट, नाही का. आता सगळं मराठी गेलं, पूर्ण इंग्लिश आलं. आता काहीच उभ्या काठीचं काम नाही आणि शून्याचं काम नाही, काहीच नाही. आता सगळं आपल्या डोक्याच्या बाहेरच आहे. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. तसे संत वारंवार आपल्याला उपदेश करतात आणि त्यांच्या वागणुकीमधून आम्हाला शिकवण देतात की जसे आम्ही आचरण करतो तसं आचरण तुम्ही करा. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आता आम्ही बिघडलो आणि तुम्ही बिघडाना. तुम्ही म्हणसान ताई तुम्ही बिघडल्या तर बिघडल्या, आम्हाला काही बिघडायचं नाही. याच्यामध्ये व्याकरण आहे. आम्ही भी घडलो तुम्ही भी घडाना. संत महात्मे म्हणतात आम्ही घडलो तुम्ही सुद्धा आमच्या सारखे घडा. याच्यामध्ये संधी विग्रह आहे. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. पुन्हा व्याकरणचा संधी विग्रह आहे. शिशुपाल नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. आता तुम्ही म्हणसाल काय असं, रुक्मिणी माता काय म्हणते, शिशुपाल नवरा मी नवरी आणि श्रीकृष्ण नवरा मी नवरी. शिशुपाल नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. श्रीकृष्ण नवरदेव होतील आणि मी नवरी होईल, पण शिशुपालाला मी वरणार नाही. शिशुपाल नवरा मी नवरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग असे संत आपल्या प्रत्येक कृतीतून आपल्याला उपदेश करत असतात. अभंगाचं तिसरं चरण. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलणे हित उपदेश हो, सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित
हाताने टाळी आणि मुखाने नाम. विठोबा रखुमाई, रखुमाई हो रखुमाई, रखुमाई विठोबा रखुमाई, टाळी टाळी. रखुमाई विठोबा रखुमाई, रखुमाई विठोबा रखुमाई, रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. जसं गाय आपल्या पिल्लाकडे लक्ष देते, जशी घार आकाशामध्ये उडते पण तिचे लक्ष आपल्या पिल्लांपाशी असते, तसे संत आपलं कल्याण करण्याच्या तळमळीमध्ये नेहमी आपल्याकडे लक्ष देत असतात. म्हणून त्यांना मायबाप म्हटलेलं आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानू. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन महादोषी. म्हणून संतांचं वर्णन करता येईल तेवढं शब्द अपुरे पडतात, शब्दाच्या पलीकडे आहे. आता कालपासून इथं भागवत कथा सुरू झाली. जास्तीत जास्त संख्येनं भागवताला या. ताईंनी मगाशी सांगितलं की घर कोंबड्यासारखे घरात राहू नका, घर 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 नाही का. सकाळी माझं कीर्तन झालं, त्या कीर्तनामध्ये चोखोबांचा अभंग घेतला होता. उपदेशपर प्रकरणातील अभंग होता. चोखा म्हणे फजित खोर माझे माझे म्हणती घर. म्हणून तुम्हाला तुमची फजिती करून घ्यायची असेल तर घराला माझं माझं म्हणा. आता काही आमच्या महिला मंडळी असतात, त्यांच्या मनामध्ये सद्भाव असतो, भक्ती असते, कथेला येतात. मग शेजारी म्हणते का ग कुठं गेली होती ना कथेला? कुठं? तिथे आपल्या गणगणे भाऊच्या खड्यामध्ये भागवत कथा सुरू झाली. गोदावरी ताईची कथा आहे, मी गेली होती ऐकायला. मोठी आली भक्तीन. काय म्हणतात? मोठी आली भक्तीन. काय जा लागते कथा ऐकायला? आता भक्तीन, ते कथेला जाते ती भक्तीन आणि घरी राहते ही भूतीन, नाही का. मग आता घरी राहणारी भूतीन चांगली की कथेला येणारी भक्तीन चांगली? हा, सांगा कोण चांगलं? म्हणून ही ज्ञानगंगा नेहमी नेहमी येत नसते. आळशा तुझं भोवती ही ज्ञानगंगा वाहते, लाभ तिचा घेता तरी का कोरडे मन राहते. या ज्ञान गंगेमध्ये 7 दिवस पर्यंत न्हावून निघा, ओथंबून निघा, भगवंताचं नाम चिंतन करा. काय नाचे उडे आपुलिया छंदे. हो, इथं नाचा, कारण नाचण्याकरता हेच ठिकाण चांगलं आहे. नाही तर आजकाल आमच्या महिला मंडळी नाचतात. हो, कुठं? आज मेरे, मला काही म्हणायचं नाही पुढे, नाही का. अरे रस्त्यावर आमची भारतीय नारी रस्त्यावर लग्नाच्या वरातीमध्ये नाचायला लागली, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट आणखी कोणती आहे? कुठली आणखी लाजिरवाणी गोष्ट? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनाथ. नाचायचं असेल तर इथे या मंडपामध्ये नाचा. लोकांनी नाव ठेवले इथं नाचायला, ठेवू द्या, परवा करू नका. पण इथं जेवढे नाचाल तेवढे तेवढे तुमचे जन्म मरणाचे फेरे कमी होतील. हे मी व्यासांच्या गादीवरून सांगते. म्हणून कोणाकडे लक्ष देऊ नका. आपल्या शेजारणींना सांगा, सोबत एका बाईनं उद्या 2-2 जणींना घेऊन या, कथा ऐका, आनंदात 7 दिवस पार पाडा. आजच्या सेवेकरता मी जो अभंग घेतला होता, जगद्गुरु तुकोबारायांचा संतपर प्रकरणातील, आणि या अभंगाचा नेमका भावार्थ हाच असेल हे मी सांगू शकत नाही, कारण माझ्या बुद्धी परस्पर मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. आता उद्यापासून तुम्हाला आणखी चांगली चांगली कीर्तन ऐकायला मिळतील, त्याचा लाभ घ्या. आपली कीर्तनाची वेळ संपत आलेली आहे आणि ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला हिताच्या ठिकाणी जागं केलं, त्यांना काय द्यावं? त्यांच्या पायावर जीव जरी ठेवला तरी कमी होतं.
ते सहज बोलण्यामधून आपल्याला उपदेश करत असतात. आणि जशी गाय आपल्या वासरामध्ये गायीचा जीव असतो, तैसे संत येती मज सांभाळीत अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे बस धेनु एके चित्ती, तुका म्हणे बस धेनु एके चित्ती, तुका म्हणे बस धेनु एके चित्ती, तुका म्हणे बस धेनु एके चित्ती. तसे मजले सांभाळीत, कैसे मजले सांभाळीत, काय देवीच्या श्री व्हावे उतराई, काय देवीच्या श्री व्हावे उतराई. दैसे मज येती सांभाळीत, दैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे त्याची भावे उतराई, काय द्यावे त्याची भावे उतराई. देवी तो हा पायी जीव थोळा, देवी तो हा पायी जीव थोळा, देवी तो हा पायी जीव थोळा, देवी तो हा पायी जीव. देवी तो हा पायी जीव थोडा, सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे. सर्व परिचित मंडळी आहे. आमचे सोनू महाराज असतील, राजू दादा असतील, नितीन भाऊ असतील, आमचे गणगणे परिवारातील सर्व सदस्य असतील आणि सर्व टाळकरी वृंद यांनी सुंदर असं सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. मृदंगमणी यांनी सुद्धा चांगली साथ दिली, त्यांची सुद्धा मी आभारी आहे. तुम्ही सुद्धा माझे 2 बोबडे बोल ऐकून घेतले म्हणून तुमची सुद्धा मी आभारी आहे. आणि झालेली सेवा समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. गण गण गणा